हे पुन्हा सांगायचे. मी कोपरगाव मधून आलेले आहे, हर्षदा मॅडमच्या टीम मधून. तर मी माझ्या घरामध्ये 3 किट घेतले होते आणि एक नातेवाईकांमध्ये दिलेला आहे. आपल्या अमृत ज्यूसचा खूप छान रिझल्ट आहे. मी माझ्या स्वतःसाठी डोकं, पित्त आणि माझ्या पोटामध्ये खूप आग व्हायची, त्याच्यासाठी घेतलं होतं अमृत ज्यूस. मी 1 किट पूर्ण केलेलं आहे आणि मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि दुसरं किट माझ्या सासऱ्यांसाठी घेतलं होतं. त्यांना म्हणजे असं आंघोळीला गेल्यानंतर खूप असा दम वगैरे लागायचा आणि त्यांना एकदम असं कोंडल्यासारखं व्हायचं. त्यांना पण खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि तिसरं किट मी मिस्टरांसाठी घेतलं होतं, तर त्यांना कोणताच त्रास नव्हता, पण ते आम्ही असंच घेऊन टाकलं होतं. आणि जो मी नातेवाईकांमध्ये जो किट घेतला होता तो म्हणजे लांबचे नसून माझ्या आत्याचा पुतण्याच होता. तर त्या मुलाने फिनेल पिलेलं होतं, तर त्यांनी खूप 1.5 वर्षापासून खूप दवाखाना केला, पण त्यांना काहीच रिझल्ट वगैरे काहीच मिळाला नाही. खूप पैसा घातला त्यांनी त्यामध्ये, पण त्यांना आपल्या अमृत ज्यूस विषयी माहिती मिळाली. मग हर्षदा मॅडम आणि मी त्यांना जाऊन स्वतः प्रत्यक्षात तिथे जाऊन भेटलो. तर त्यांनी एक किट घेतला आहे. त्यांचं पूर्ण असं म्हणजे पूर्ण शरीराचं व्हायब्रेट व्हायचं आणि त्यांना चालता पण येत नव्हतं, पण एकच किट घेतला आहे आणि त्यांना इतका छान रिझल्ट आला आहे का ते आता त्यांच्या स्वतःच्या हाताने जेवण करताय आणि स्वतः वॉकरवरती स्वतः चालताय. पहिल्यांदा त्यांना घेऊन चालावं लागत होतं, पण आता ते स्वतः चालताय, स्वतः जेवण करताय आणि त्यांचं व्हायब्रेट जे होत होतं ते पण पूर्णपणे बंद झालेलं आहे. स्वतःची कामं सर्व स्वतः करताय. स्वतः करताय. टाळ्या झाल्या पाहिजे. काय सांगाल आपण रियाज अमृत ज्यूस वापरून? मी तर म्हणेल आपण आजारी आहे म्हणूनच अमृत ज्यूस नाही घ्यायचंय. आपलं शरीर एकदम चांगलं राहिलं पाहिजे, त्यामुळे आपण अमृत ज्यूस हे घेतलंच पाहिजे. आपणही घ्या आणि समाजामध्ये लोकांनाही द्या. याच पद्धतीने मॅडमने स्वतःही घेतात आणि समाजामध्ये देत आहे. तर हे पुण्याचं काम रियाज मॅडमने हातामध्ये घेतलेलं आहे. धन्यवाद.